जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। अहमदनगर जिल्ह्यातील मनाई तालुका कोपरगाव येथे गावठी हातभट्टी अड्ड्यावर छापा, एका आरोपी विरुद्ध कारवाई, 1,04,000 रुपयाचा मुद्देमालाचा नाश। शिर्डीचे डीवायएसपी शिरीष वोमने यांची धडाकेबाज कारवाई। दिनांक 14/7/2024 रोजी डीवायएसपी शिरीष वोमने यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मनाई वस्ती येथे नारंदी नदीच्या कडेला एक इसम बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी दारू तयार करीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळताच त्यांनी त्यांचे पथकातील अंमलदार यांना सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथकातील अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता एक इसम 2 दगडांचे चूल मांडून त्यावर लोखंडी टिपाड लावून त्यामधून गावठी हातभट्टी दारू एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये काढीत असताना दिसून आला। म्हणून सदर इसमात जागीच पकडून तेथे असलेल्या गावठी हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून कारवाई करून 1,04,000 रुपयाचा मुद्देमालाचा नाश केलेला आहे व कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे येथे आरोपी नामे विलास भगवान सोनवणे राहणार मनाई वस्ती तालुका कोपरगाव यांच्या विरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 277/2024 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्यान्वये फिर्यादी दिली आहे। सदर कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे दाबे दणाणले आहेत। सदरची कारवाई माननीय राकेश वला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, डीवायएसपी शिरीष वोमने, शिर्डीचे पीआय प्रदीप देशमुख यांनी यांचे मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल इरफान शेख, हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे, हेड कॉन्स्टेबल तमनर, पोलीस नाईक श्याम जाधव, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केले आहे। जनता ठाणेदार न्यूजसाठी रामा लोखंडे, संगमनेर।